नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण हॉटेलसारखा चना कोळीवाडा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम आपण काबुली चणे घेतलेले आहेत। हे मी रात्रभर पाण्यात भिजवलेले आहेत। आता आपण त्याच्यासाठी लागणारा कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत, तांदळाचं पीठ घेणार आहोत, लाल मिरची पावडर, मीठ आहे, लसूण आहे, आमचूर पावडर आहे आणि चाट मसाला आहे। आता हे आपण काबुली चणे थोडेसे मीठ घालून 3 शिट्ट्या घेऊन उकडून घेणार आहोत। पहा, आपण चणे आता कुकर मध्ये ठेवलेले आहेत। मी झाकण लावते। 3 शिट्ट्याच घ्यायच्या, खूप गाळ करायचा नाही चण्याचा, कारण आपण ते तळणार आहोत। आता आपण कुकर मधले चणे काढलेले आहेत। चणे उकडून झालेले आहेत। चण्यातलं पाणी काढून घ्या एका भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत। त्यानंतर चण्यावरती मीठ टाकून घ्या। मीठ तुमच्या चवीनुसार टाका, कारण आपण चणे शिजतानाही थोडंसं मीठ घातलेलं होतं। मिरची पावडर टाका, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाका, हे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता। आता आपण छान त्याला चोळून घेऊया। आता आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत। ही आमचूर पावडर आहे, ती घालणार आहोत। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळू शकता किंवा 1 चमचाभर दही सुद्धा घालू शकता। फक्त टेस्ट येण्यासाठी ते घालायचं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। पहा, आपलं चण्याला छान कोटिंग आलेलं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। पहा, आता आपलं तेल गरम झालंय काय पाहूया। खूप छान तेल गरम झालंय। आपण आता थोडे थोडे करून सगळे हे चणे तळून घेणार आहोत। आता हे पहा, आपण चणे तळून घेतले आहेत। तर छान आवाजही येतोय। एवढे कुरकुरीत तळा आणि 2 ते 3 मिनिटातच छान कुरकुरीत होतात, खूप वेळ लागत नाही। हे पहा, आता आपण सगळे चणे तळून घेतलेले आहेत, खूप कुरकुरीत झालेत छान। आता आपण मेन म्हणजे आपली राहिली आता फोडणी। मस्त आपण झणझणीत फोडणी देणार आहोत। आता कढईमध्ये मी तळलेल्या चण्याचं थोडंसं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हा अख्खा न सोलता घेतलेला लसूण थोडासा टेचायचा आहे। आपण तो आता फोडणीत घालणार आहोत। लसूण छान लाल होऊन द्यायचा आहे। पहा, लसूण खूप छान लाल झालेला आहे। लसूण तळताना काळजी घ्या, अख्खा लसूण टाकल्यामुळे तेलात लसूण उडतो, त्याची काळजी घ्या। आता आपण याच्यामध्ये राहिलेलं तिखट टाकणार आहोत। तिखट छान असं लाल करून त्याच्यामध्ये तळलेले चणे होतात, ते सगळं एकजीव करा। पहा, हॉटेल सारखे सेम आपले घरीच चणे आपण तयार केलेले आहेत। हॉटेलच्या चण्यामध्ये तरी कलर टाकतात, आपण अजिबात कुठलाही खायचा कलर वापरलेला नाही। त्याच्यामुळे जास्त कमी खाल्ले तरी काहीही त्रास होणार नाही। तुम्ही घरच्या घरीच करून पहा, खूप छान होतात आणि खूप वेळही लागत नाही। आता आपले खाण्यासाठी चणे तयार आहेत। तुम्हाला आवडत असेल तर बारीक कापलेली अशी कोथिंबीर वरतून टाका, नाही टाकली तरीही चालेल।
तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.